अजून इथेच जाणार होतीस ना रेवतीला मदत करायला? हो, मी जाणारच होते, पण काय ना लीलाई, मी इथे कोणाला ओळखत नाही ना, मला तिथे जायला ऑकवर्ड होतंय. म्हणून सांगते मी तुम्हाला, तुम्हीच बोलवून आणा ना. सरस्वती, तू एवढा हट्ट का करतेस? तुला नक्की मदतच करायची आहे ना? तुम्ही डाऊट घेताय माझ्यावर? तुम्ही डाऊट घेताय ना माझ्यावर? मी एवढं मनापासून लग्न करण्यात सहभाग घेते, पण नाही, तुम्हाला तर डाऊटच घ्यायचा आहे. एवढं सगळं करते मी, हे म्हणजे असं झालं ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो मीच कोण भरणार. गाते मी, खरंच जाते मी. अय्या, ही ऐकतच नाहीये. कसं घालवू मी हिला? लीलाई, आता काय? हे काय? कडं. खरं तर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. म्हणजे मला माहितीये, आजपर्यंत आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला, खूप छळ केला, पण ती आपल्या घरची गोष्ट आहे ना. हे तर लग्न घर आहे, इथे कसं सगळं छान असायला हवं. आणि मला माहितीये, आमच्या यशचं तुमच्या रेवतीवर खूप मनापासून प्रेम आहे, जसं माझ्या बेबीचं माझ्यावर आहे. म्हणून मी विचार केला की रेवतीचे लाड आम्ही पण पुरवायचे, म्हणजे आमची जबाबदारी आहे ना ती. म्हणून हे रेवतीसाठी, खास माझ्याकडून. तुम्ही स्वतःच का नाही देतस? काय ना, दुर्गा वहिनी चिडतील ना माझ्यावर, म्हणून मी तुम्हाला हळूच देते. तुम्ही द्याल ना? काय झालं लीलाई? हा तुझा कसला प्लॅन नाहीये ना? नाही हो लीलाई, खरंच सांगतेय तू. किती सुंदर दिसतीयस. माझीच नजर लागेल. हे बघ, हे घे. हे काय? कडे सरस्वती आणि विराज सरांनी दिले. देव, तुला कळतंय का? आता हळूहळू सगळे तुमचं लग्न एक्सेप्ट करतायत. मला कळलंच नाही ग, माझी छोटीशी रेवू एवढी मोठी कधी झाली. मला तर अजूनही अशी ताई ताई म्हणत माझ्या मागे मागे फिरणारी रेवूच आठवते. तू अजिबात काळजी करू नकोस, मी अजूनही ताई ताई करत तुझ्या मागेच फिरणार आहे. एकाच घरात राहणार ना आपण. इतनी जल्दी पीछा नहीं छोडूंगी. बरं, झालंय तुझं आवरून? हा, थोडंसंच राहिलं. बरं, पटापट कर. हा हो. ताई, तो आला का ग? कोण तो? ताई, यश. नाही ग, त्याचं काय काम? ताई, रेव का ग, काय चाललंय? लग्न झालं नाही अजून आणि यश यश करतेस. 2 दिवसात जाणारच आहेस की सासरी. जरा माहेर पण एन्जॉय कर की. बघते मी, आलाय का तुझं यश? आवर आता पटकन. विराज, हा तुझ्या मित्रांची लिस्ट नाही पाठवलीस तू मला? दादा कधीच पाठवली आहे, चेक कर एकदा. पाठवलीस? हो. काय झालं बाबा?
कोणाला शोधताय तुम्ही? लीला नक्की घरीच आहे ना? दिसली नाही म्हणून. हा म्हणजे मगाशी तर ती मेहंदीचे कोण भरत होती, घरीच असेल. बाबा तुम्हाला लीलाची जर एवढीच आठवण येते तर तुम्ही डायरेक्ट काय नाही जाऊन भेटत? माझा फोन घ्यायला उठलो तो. चार्जर फोनचा बहुतेक आत असेल. आलो घ्या. दादा तू एक ऑब्झर्व करतोयस का रे? काय? म्हणजे बघ ना, लीला आल्यापासून बाबा थोडे चेंज झालेले नाही वाटत आहेत? हो खरंय. हे पण विराज, काय? आपण चक्क बाबांना चिडवायचं धाडस करतोय. हे पण मला सांग, त्यांना नक्की चार्जरच हवा होता ना?